86 वरती रेडी आहे बर का? अरे वा, एक नंबर. तुझं घेतलंस का सगळं? आता नाश्ता करू आणि निघू. हो. अर्जुन ऐक की, माझा विश्वासच बसत नाहीये. परत कामावर चालली यावर. नाही बसला विश्वास? नाही ना. बर. आता बसला का विश्वास? बरं आप्पे, परत कामावर जातीचेच ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. जिल्ह्यातल्या प्रत्येक गोरगरीब व्यक्तीच्या माग, प्रत्येक गरजू व्यक्तीच्या माग ठामपणे उभं राहायचं. सगळ्यांना दाखवून द्यायचं तुझ्यावर कुणी किती संकट आणण्याचा प्रयत्न केला तरी तू तुझं काम तेवढ्याच ताकदीने करतीस. आणि हा, जिल्ह्यातल्या प्रत्येक गरोदर बाईच्या माग ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने हिरकणी म्हणून उभी राहिली पाहिजे, अगदी रुबाबात. अरे असे नाहीच की रुबाबात, कारण तू असणार आहेस माझ्यासोबत. तू माझ्यासोबत असलास ना का मला दुसऱ्या कसलीच काळजी नाही बघ, आणि गरजही नाही. आणि हा, आता कामावर जातीयस जा, पण फक्त एक दिवस सुट्टी घे बाई. कधी? तुझ्या डिलिव्हरीच्या दिवशी. त्या दिवशी पण जाशील कामाला, ते गायतोंडीची धावपळ होईल का बिचाराची. एक तर मी त्या दिवशी कामावर जाणार नाही, आणि जरी गेली तरी तू येशील की मला घेऊन जायला? अय, कलेक्टर मॅडम लईच फॉर्म मध्ये येतात, बोलायला ऐकनातच. कारण मी आज खूप खुश आहे. अर्जुन, पण तू कसं काय तुझं मत बदललंस रे एवढा विरोध असताना? उत्तर तूच दिलंस की आता. तू खुश आहेस खरंच? हो, म्हणजे तुला तुझ्या कामाची किती आवड आहे, किती ओढ आहे मला माहित होतं ग पहिल्यापासून. पण तरी बी घरातल्या प्रेग्नंट बाईनी कशाला कामाला जायचं एवढं एकच धरून बसलेलो मी. तुझी कामाची तळमळ कळली ग मला. आता 2-3 दिवस घरी होतीस तर तुझ्या डोक्यात दुसरं काय नव्हतं, नुसतं काम काम काम. तेव्हा मला कळलं, कामात तुला जेवढा आनंद मिळतो ना तेवढा दुसरा कशात नाही मिळत. आणि आपे तुझ्या आनंदासाठी एवढं करू शकतो ना मी. आपे तुझं सुख, तुझा आनंद यापेक्षा दुसरं काय नाही मला याच्यात. थँक्यू. थँक्यू काय म्हणायचं आपल्या आपल्यात? नाही तसं नाही, मी तुला थँक्यू म्हणले कारण तू खरंच मला लय समजून घेतोय, आणि तू वेळोवेळी तसेच स्वतःमध्ये बदलही करतोस. अरे एका बायकोला तिच्या नवऱ्याने एवढं समजून घेणं, आदराने वागवणं, रिस्पेक्ट देणं, आणि परत कामाच्या बाबतीत एवढा पाठिंबा देणं, अजून काय पाहिजे अर्जुन? नाही, एवढं सगळं बोलल्यावर पप्पी नाही दिली तरी चालते का? देणार की. देणार की, मग येणार की. चल, ही तुझी झाली. बाळाची बाळाची बाळात मी काही वेगळं नाहीये, मी देईन बाळाला. बर, चल. ऐक ना. अगं मला लई दिवस झाला तुझ्याशी बोलायचं होतं. मी नाही का तुला 86 म्हणून भेटायचो असं लाईटीच्या खांबावर, त्यानंतर चिंचेचं झाडावर. तेव्हा तुला वाटलेलं का की आपलं लग्न होईल, आपल्याला बाळ होईल? एवढं 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 त्यापेक्षा थोडं मोठं. बस, तू आता आगाऊपणा करू नकोस. आगाऊपणा काय ते, म्हणजे असेल तर असेलच ना. कशाला पण आता तुला असतेस काय एवढी? मी कुठे लागते? तुला आदली की विकेट पडते ना माझी. लवकर उशीर होतोय अर्जुन. काय ठीक आहे ना सगळं? हो हो ठीक आहे. माझी जरा धांदल उडाली, मी दचकलेच. अगं तू एकटीच काय आहेस इथं? रुपाली कुठे? रुपाली ताई बहुतेक आराम करतायत. हां, मग तुला एकट्यालाच करावं लागतंय का सगळं? नाही नाही ठीक आहे, आपल्याला पण सकाळी ऑफिसला जायची गडबड असते ना. ठीक आहे. सर तुम्हाला काही हवंय का? नाही नाही काही नाही. नाही सर सांगा मला, डब्याच्या व्यतिरिक्त आणि काही हवंय का? तुझी खूप धांदल उडत असेल ना तर राहू दे डबा, मी खाईन ना कॅन्टीनला. नाही हो सर, असं करू नका. तुम्ही 5 मिनिटं बसा, मी लगेच भाजी करून डबा भरून देते. बरं ठीक आहे, पण सावकाश. हो 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 हो. रुपाली काय करतेस? वाचत बसली आणि आराम करते. हां, पण तुला घरातलं आवरायचं नाही का काही? अगं ती प्रियांका एकटीच करत होती किचन मध्ये सगळं. मी हाक मारली तर केवढी दचकली ती. का आई नव्हत्या का? नाही, पण मी म्हणतो तू का नाही गेलीस?
असं काय करताय? आता मी आई होणार आहे ना, म्हणून आराम करते. पाली 3 महिने झालं तू प्रेग्नंट आहेस. आधी पण करत होतीस ना काम. तेच म्हणूनच मी आता काही करणार नाही. आता मी फक्त बाळाचा विचार करणार आहे. बाळ सोडून कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देणार नाही. एवढं काय झालंय? तुम्हाला काय झाले? मला तर वाटलेलं मी आराम करताना बघून तुम्ही खुश व्हाल. नको करू का मी आराम? असं म्हटलंय का मी या ठिकाणी? मला फक्त एवढंच म्हणायचंय, सकाळी जरा गडबड असते ना, त्यामुळे थोडं काम करत जा. हे बघा, आराम फक्त आराम असतो. आणि तुम्ही पण नका आता घरात लक्ष देऊ, माझ्याकडे लक्ष देऊ. म्हणजे जसं अर्जुन भाऊजी अपहरणासाठी करतात ना, तसं तुम्ही पण करा. रुपाली, असं का बोलतेस तू? बायको म्हणून एवढी तर अपेक्षा करूच शकते ना मी. आजवर कधी काही मागितले का मी तुमच्याकडे? लक्ष्मी हार दिला नाही म्हणून डिस्टर्बस का तू? ते तर माझ्या डोक्यात पण नाही हो. मी म्हणते ते बाळासाठी, आपल्या बाळासाठी. 15 वर्ष वाट बघितली आपण यासाठी. त्यासाठी किती जणांचं काय काय ऐकून घेतलंय ना मी. मला सगळं मान्य आहे. मग मी एवढीशीच अपेक्षा केली तरी बोलताय काम करत नाही म्हणते. पाली, अगं हे बघ, रडू नकोस तू. तुला आराम करायचा ना, कर. पण तू तुझी अशी अपहरणाशी तुलना नको करूस. हे बघ, माझ्यासाठी आता सगळ्यात जास्त महत्वाचं तू आणि बाळ आहेस. तुमची सगळी काळजी घेईन मी. पण तू अशी तुलना करू नकोस, नाहीतर कायम तुझ्या मनात तेच राहील. माझी पण तेवढीच चांगली काळजी घेतली तर कशाला असं होईल? सगळ्यांनी घ्यावी एवढंच म्हणते मी. अगं, सगळे केवढे खुश आहेत. काल बघितलंस ना, सरकारांनी किती वर्षांनी मला जवळ घेतलं आणि आपल्या दोघांना लाडू भरवला. हे बघा, माझं लग्न झाल्यापासून मी सगळ्यांचं सगळं करत आली. कधी कुणाला एका शब्दानं सुद्धा बोलले नाही. खरंय, 100%. वादच नाही काय त्यात. माझं हे पहिलंच बाळणपण आहे ना, आणि किती काय काय ऐकलंय मी लोकांचं. आणि घरातल्यांनी जशी अपहरणाची काळजी घेतली, तिचं कौतुक केलं, तसंच माझंही करावं, मलाही तसंच वागवावं, असंच म्हणतेय ना मी. परत तेच. रुपाली, आपल्या आयुष्यात केवढा आनंदाचा क्षण आलाय, पण तू अशी तुलना करून तो वाया नको घालूस. बर, ठीक आहे, बघूयात की आता कळलंच. बरं, चल नाश्ता करून घेऊ आणि खाण्याकडे लक्ष दे आता. चल. चल चल. दादा, तू पण येत जा की माझ्यावर सकाळ सकाळी पळायला. कुठं पळायला ना? आलो असतो की. काय झालं यार, थंडीचे दिवस सुरू झालेत, गुडघा दुखायला लागला. दादा कशाला सांगतो, म्हातारा झाला ते सांग आता. तिने खिजवू नकोस. ठरायल्यावर मग बघ. या या यार, वा आता काय जोडीने जाणार म्हणून तुम्ही कामाला? आम्हाला नाही सगळीकडे जुडणी कदम. अरे मग चांगलंच आहे की. चांगलं नाही का? के भारी. अगं, आधी काय व्हायचं माहितीये का? मी एका ठिकाणी कामाला, ती एका ठिकाणी कामाला, सारखं डोक्यात तेच चालायचं. काय खाल्लं असेल का, ठीक असेल का? आता टेन्शन नाही. ये रुपाली, ये. बस वहिनी, या बस. बस वहिनी. प्रियांका, झाला डबा? हो हो, भाजी गार होती सर, 2च मिनिट. हा, सावकाश. पिवताई, नाश्ता केलायस का ग? अगं कुठलं काय, एकटीच करते बघ सकाळपासून. म्हणजे आता स्वयंपाक काय तुम्ही दोघीच करणार का काय? मग काय तर, आता दोन्ही सुना 2 जीवाच्या आहेत म्हणल्यावर. पण लईच गडबड झाली तर रुपाली, तू करत जा जरा मदत. अहो, नाही सरकार, आता मला माहितीये की सुरुवातीला लय त्रास होतो, त्यामुळे ताईंना ना आरामच करू द्या. आणि मी आहे की, मी आधीमध्ये मदत करेन. काय हो? अगं आपे, तू कधी करणार मदत? तू असशील ऑफिसला.
अर्जुन अरे ऑफिसला जाण्याआधी वेळ आहे, ऑफिसवरून आल्यानंतर वेळ आहे. आणि असंही ऑफिसमध्ये मला काही जास्त लोड नाही. माझ्या सोयीनुसार का होईना मी करेन की काम. सर हा तुमचा डबा आणि हा तुमच्या दोघांचा. आपे परत एकदा विचार कर, म्हणजे इथलं काम ऑफिसचं काम लोड येईल ग, म्हणून म्हणतोय मी. अर्जुन हे बघ, आता पिऊ ताई आणि आईंची जी काही ओढ होती ना कामाची, ती नाही होणार. आणि मला ते पटत नाही. अगं ठीक आहे. अरे बस बस, कशाला एवढी चर्चा करताय त्याच्यावर? हा कितीचा वेळ लागतोय? ही रुक्मिणी खमकी आहे अजून सगळ्यांना बनवून खाऊ घालायला. अगदीच गरज पडली तर करेन की मी काय तर. आणि रुपाली तू पण जरा जमेल तशी हालचाल करत जा. हो करेन की. अपर्णासारखा व्यायाम करेन की. त्यासाठी काम करायची काय गरज आहे? ताई आपण दोघी सोबत व्यायाम करत जाऊ. बरं चला आपे निघायचं आपण. बघा बघा, बायकोला कामाला घेऊन जावं म्हणून काय काय करतोय यो. हा आता करायलाच पाहिजे ना. पण आज आम्ही डायरेक्ट ऑफिसला नाही जाणार, एका ठिकाणी जाणार आहे. दादा तुला आणि वहिनींना दोघांना यायला लागलं आमच्या बरोबर. कुठं भाऊजी? कळल कळल वहिनी, सगळं कळल. खरं सांगतोय का तू? अरे खरं, तुला कॉलेजला उशीर होणार नाही माझी गॅरंटी. रुपाली जाऊया ना? हो चला. मी पर्स घेऊन आले. पर्सची काय गरज नाही, जायचं नाही यायचं लगेच. चला दादा चल चल आपे सावकाश. दादा, ए दादा, अरे काय विचार करतोस? काही नाही. रुक्मिणी, रुपालीला काय झालंय? अहो काय नाही झालं. अशा टायमाला विश्रांती घेऊ वाटते आणि आजवर तिने घेतली आहे का कधी? नाही ती आहेच, नाही पण तिचा सूर जरा मला वेगळाच वाटला. अहो एवढा नका विचार करू, काय नाही झालं. ए मुर्द्या, काय रे? काय पाहिजे तुला आता? आई 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 आई. आंघोळ नाही करायची का तुला? नाही करायची, जा. का? बंट्या, अरे त्या रुक्मिणीनं माझ्या थोबाडीत मारली माझ्या. मग आता तू काय आंघोळ करणारच नाही का? करणार की, पण मला ना मोठा सुरुंग लावायचा आहे तिथं. त्या सुरुंगानं ना त्या कदमांचं घर अख्खं ढासळून मातीत मिसळलं पाहिजे बघ. राहू दे गाई, आपण नुसतं म्हणतो पण होत काहीच नाही. जमिनीचं काय झालं बघितलं ना? अरे असं काय बोलतोस? त्या अर्जाच्या नाकावर टिचून तुला जेलातनं सोडून आणलं का नाही मी? हा, पण एवढं सगळं करून बी ना जमीन आपल्या नावावर झाली ना दुसरं काय झालं, याला काय अर्थ आहे बरं? ऐक, अरे होईल, सगळं होईल. जरा दम काढ की तू. बंट्या, मी 30 वर्ष वाट पाहिली. किती? 30. कशाची? त्या सरकारबरोबर लग्न करायची? तुझं तरी नाही, मला काही कळतच नाही बघ. ए बंट्या, माझ्यावर चिडचिड करू नको तू. तुझ्या ह्या अशा घाईमुळे ना लय भोगायला लागतंय आपल्याला. माझ्यामुळे? मी काय केलं? काय गरज होती त्या आपल्याला किडनॅप करायची? हा, एवढा अपमान केलाय माझा, धक्के मारून हाकललं मला तिथनं, आणि मी काय गप्प बसू होय? थांब बंट्या, सगळा हिशोब व्यवस्थित करू आपण बाळा. परत तेच आई. बंट्या, मी ना एकदा घरला जाऊ. आई एवढं थोबाडून हाकलून दिलंय आपल्याला, आणि तू परत त्या घरात जाणार आहे का आता? अरे मग त्यांना लय आनंद झालाय बघ, तर त्यांच्या आनंदावर ना मी हसायला चालली. हसायला? हा, त्यांना कुठं माहिती येतावा त्यांच्या संग काय होणार आहे ते. आणि बंट्या, ती रुपाली पुटुशी आहे ना, ती आपल्यासाठी लय भारी आहे बघ. कस काय? अरे तिलाच आपण फितू शकतो, नाहीतरी एरवी मी येता जाता पिना मारतच असते. आता खरा चानस आलाय बघ आपल्याला, त्या आप्पीच्यात आणि रुपालीच्यात भांडणं लावायचा. आई,
तू किती दिवस हे धंदे करणार आहे असे? मी काय म्हणतो, एकदा काय ते विषय संपूर्णच टाकू ना. ते व्हिडिओ काय मी आपल्याला बघायला काढलेत का? करू करू, पण मी ना पहिली तिकडे जाऊन येत्या. नाही नाही थांब बंट्या, ऐक ना, आपल्याला जरा फटाकं घेऊन ये. फटाके का? कदमांचं घर जळेल ना, तीच माझी दिवाळी. आणि दिवाळीला तर फटाकं पाहिजेत. अर्जुन, अरे मला सांगायचंच ना डॉक्टरांकडे यायचं म्हणून. ह्यात कसला आलाय सस्पेन्स? अरे असं काय नाही दादा, मी आपली अशीच गंमत केली. इकडेच घेऊन यायचं होतं तुम्हाला. तू ना या रुपाली बसा. मला ना एकदम ते हम साथ साथी म्हणल्यागतच वाटायला लागलं. तसंच आहे की खरं तर. आणि रुपाली, तुम्ही आणि तुमचं बाळ एकदम व्यवस्थित आहात. वा, फक्त काही मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या देते, त्या सुरू करा. आता जावा जावा मिळून एकमेकांची काळजी घ्या. हो. मी तर घेतली अपर्णाची काळजी आणि लाड पण केलेत. आणि मी पण आता रुपाली ताईंचे भरपूर लाड घेणारे आणि भरपूर काळजी घेणारे. अहो, कारण मी सिनियर आहे ना, मला माहितीये खाण्यापिण्याच्या वेळा, अगदी व्यायामाच्या वेळा मी सगळं करून घेईल त्यांच्याकडनं. अरे वा, मग तर बेस्टच झालं की. नाही, आम्ही दोघे तर आहोतच, पण घरचेही आहेत या ठिकाणी. प्रश्नच नाही दादा. आणि तुम्हाला सांगू का डॉक्टर, म्हणजे आता घरी एक नाही 2-2 बाळ येणार आहेत. त्यामुळे आमच्या घरात डबल दिवाळी यावेळी. नक्कीच, प्रश्नच नाही. आणि रुपाली, तुम्हाला जर काही वाटलं तर मला फोन करा किंवा येऊन भेटा. हो. बघ दादा, तुला म्हणलं होतं ना मी, म्हणजे ह्या डॉक्टरांचा फॉलोअप भारी, म्हणून मला तुम्हाला दोघांना घेऊन इकडे यायचं होतं. हा खरे, येऊ आम्ही मॅडम. बरं डॉक्टर, आता आप्पीची कशी काय काळजी घ्यायची इथून पुढे काय? आता बाळाची पूर्णपणे वाढ झाली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना आत्ता, ते म्हणजे आईचे मानसिक स्वास्थ्य. आत्ता आपण जसे हसतायत, जसे बोलतायत, तसंच वातावरण ठेवा त्यांच्या आजूबाजूला, बरं का? आता त्यांना कुठलेही लोड आणि स्ट्रेस नको. आपण जितके खुश आणि आनंदी राहतील ना, बाळ तितकंच व्यवस्थित असेल. नाही, तुम्ही काळजीच करू नका त्याची, कारण मॅडमनी परत ऑफिसला जायला सुरुवात केली आहे आणि काम म्हणल्यावर आप्पी खुश. नाही करत, मला तेवढंच पुरेच आहे. आणि मी असल्यावर कसला लोड आणि कसला स्ट्रेस काय नाही. चला तर निघूया आपण. हो, आणि ही रुपालीच्या औषधांची चिठ्ठी. आलेच मी. बरं दादा, आम्ही येतो, हिच्या ऑफिसवर जायचं आता. हो. हो, मला या रे कॉलेजला जायचंय. मग मी कशी जाऊ घरी? वहिनी, मी सोडतो ना तुम्हाला. आपण एक काम करू, आप्पीला ऑफिसला सोडू, मी तुम्हाला घरी सोडतो, मग मी जातो पुढं. नाही नाही नको भाऊजी, तुम्हाला कशाला उगाच त्रास. हे येतील की. ताई, त्रास कसलाय त्यात? तू सोडेन की. हा अगं, हे सोडतील की तुला. आणि मला पण कॉलेजला जायचंय. माझं साताऱ्यात एक काम आहे, आता आलंच आहे तर करून जाऊ. याल ना तुम्ही? बरं ठीक आहे. अर्जुन, तुम्ही जा, येतो मी. बर, सावकाशा. रुपाली, कसलं काम आहे तुझं? काही नाही. अर्जुन भाऊजी बघितलं का किती काळजी घेतात अपर्णाची? आणि तुम्ही साधं घरी सोडायला येऊ शकत नाही. असं नाहीये रुपाली. मग कसं आहे? आणि तुम्हाला जमत नसेल ना तर तसं सांगा, माझं मी बघते काही तर. येतोय मी. ही अशी का वागायला लागलीये काय कळतच नाही. हॅलो मॅडम. नमस्ते. नमस्कार. तुम्ही अचानक निर्णय कसा काय बदललात? आणि तुम्ही या स्थितीतही काम करणार? खरंच खूप कौतुक आहे तुमचं. धन्य आहात तुम्ही. हो. मॅडम, तुम्ही इथं? मी रोज येणार आहे बरं का आता. अयो, खरंच वय, ही तर लय मोठी गोष्ट झाली बघा मॅडम. हे सगळं अर्जुनमुळे शक्य झालंय. साहेब, तुम्ही तर मॅडमला कामावर येऊन देणार नाही असं म्हणत होता. पण आता मी रोज येणार आहे इकडं, तिच्या बरोबर ड्युटीला. म्हणजे अर्जुनने माझ्यासाठी इथे ड्युटी लावून घेतली. हा, आता मॅडमच्या हिरोचा डबल रोल आहे.
म्हणजे नवरा पण आणि सब इन्स्पेक्टर पण. वा गुड. हे तर लय भारी झालं बघा मॅडम. बरं झालं माझी एकदाची कात्रीतून सुटका झाली. कात्री काय हो? अहो मॅडम खरंच कात्री होती. एका बाजूला अर्जुन सर आणि एका बाजूला तुम्ही. ते जे बोलायचे नेमकं उलट तुम्ही बोलायचात आणि मी मध्ये कात्रीत अडकायचो ना. पण काय तोंडे, मला खरंच लय आनंद झालाय तुम्हाला सांगतो. हो ना. हो म्हणजे आता मला माझ्या डोळ्यांनी बघता येईल मी सांगितलेली कामं तुम्ही खरंच करत होता का मला नुसतं गोल 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 फिरवत होता. हो मॅडम खरं की काय? अहो गंमत करतोय काय तोंडे. मग ठीक आहे. मॅडम तुम्ही आता काम करा, आम्ही सगळे मिळून तुमची काळजी घेतो. का हो साहेब? 100% बरोबर लक्ष्मीताई. चला कामाला तर लागूया आधी. हो मॅडम मी फाईल्स घेऊन येतो, तुम्ही वा पुढे. तायडे मॅडमला पण बोलवा. हो. आपे तू कर कंटिन्यू, मी आहे इथं. आहे मी इथं.